आम्हाला मदर पण इकडे सर्व ना मग तुम्ही पण दिसाल ना. शारदा इकडे इथं बस ना नावा नाही इकडे वांग घ्यायचे ये आणि का झाले देऊन आपल्याला हाय बाय मेन माणूस यायचे होते हळदी कुंकवाचा काला विलासरांचं नाव घेते सर्वांना बोलव. गर्व नसावा मनी नसावा मनी अहंकार. रवींद्रराव माझे पती तोच माझा अलंकार. सर्वांचं नाव घेते तुम्हाला सर्वांचा मान बघायचं. अच्छा असं आहे. आलं 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 नाही नाही तुमच्यावर आहे आमच्याकडे नाही. हां चालेल. शंकरच्या पिंडीवर बेलवाटे वाकून कैलासरावाचं नाव घेते तुम्हा सर्वांचं मान राखते. थँक्यू. भोसले बाई तेजश्री तू घेते का? दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून बाळासाहेबरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. ओके भोसले बाई तुमच्याकडे काय आहे? शारदा चल तुझी बारी तो परत. मंगळसूत्राच्या 2 वाट्या म्हणजे सासरण्याचे खून बाळासाहेबरावांचं नाव घेते पवारांची. ओके. हेलो सतीश गौड़ा मैं आपको विनंती करूंगा कि अक्का आ रही है वहाँ पे राजेश गौड़ा के लिए आप उनके लिए थोड़ा सा एक टिफिन भर के दे दीजिए. राजेश गौड़ा के लिए तसेच आमचे धडाडीचे कार्यकर्ते संतोष नार्वेकर यांचंही दरवर्षी दर दिवशी आम्हाला खूप मोठं योगदान लाभतं. संध्याकाळी वेळ काढून संध्याकाळी बाप्पाच्या आरतीसाठी उपस्थित राहतात. तसेच हेमंत पांचाळ उद्या पण तिथे गेला काढा गावाला चला तिथे थोडी काजू उडावर मच्छर जाऊन दे. हो ते
इथे मस्त मैत्रिणी पोचलोय आम्ही गावाला. आणि हे आहे गावची सुंदर अशी सकाळ. सकाळचं वातावरण आहे. 7:30चा टायमिंग, 7:30 वाजले असतील. आणि इथे मस्त असं ऊन, सूर्याची किरणं पडलेली आहे. हे आहे काकीचं माहेरचं घर, त्यांच्या आजूबाजूचा परिसर सगळा घराच्या आजूबाजूचा. आणि मस्त शेतात घर आहे, त्यामुळे छान असं इथं घराच्या पाठीमागं हळदीची पण झाडं आहेत. ही हळकुंडाची झाडं आहे, आमच्या इकडं हळकुंडच बोलतात आहे, पण हळदीची. आणि छान असं डोंगराच्या गळ्याला मस्त शेती आहे. तिथे समोर ते दिसतात ते छान असे डोंगर आहेत मोठे मोठे. आणि हे डोंगरच्या कडालाच असं इथं लांब लांब शेती आहे, थोडीशी मोठी मोठी वावरं असतात ते आमच्या इकडे. आणि छान असं इथं मस्त शेतामध्ये आता घेवड्याच्या शेंगा आहेत, म्हणजेच की बीन्स. आणि तेच मोठे झाले की मग राजमा तयार होईल त्याच्यामध्ये. आणि इथे हे करडईचं झाड आहे, बी आले ते त्याला आता करडईच्या झाडाला. इथे हे छान मस्त राजम्याच्या शेंगा पण लागलेल्या आहेत. आता कसं एवढा बाजार नाही आहे आता तरी पण, त्याच्यामुळे आता ह्याला असंच मग वाढवून देतील मोठा. नंतर बी भरले की नंतर मग मार्केटला न्यायला काढतील. आणि आता उन्हाळा लागायला चालू झाला आहे गावाला थोडा थोडा, त्यामुळं काही शेती आता माल निघून अशी तापायला ठेवतात आहे, नांगरट वगैरे करून. अजून नांगरणी झाली नाही आहे पण ठेवतात आहे. इथे माझी बहीण आहे छोटीवाली, तिला पण सांगत होते बघ या झाडाला हात लावून कसे काटे लागतात ते. मस्त इथे करडईचं झाड हे, छान असं सूर्याची किरणं, मस्त सूर्य उगवलाय, छान वाटतं असं गावाला सगळं वातावरण मस्त. कांद्याची इथे खाण्यापुरते कांदे पण लावले त्या आईंनी, पहिले कांदे तर निघून गेले ते. इथे छान अशा भिमुगाच्या शेंगा आहेत त्या मस्त. तर तिला बोलले एक ढगाळ उपटून बघ बघ त्याला किती शेंगा लागलेल्या असतील. आणि ज्या ढगाळ्याची पानं अशी खरपूस झाले ते थोडी पिवळी, तर तो ढगाळा उपटायचा मैत्रिणी. मस्त बघा त्याला ओल्या शेंगा. आणि गावी गेलं की हे सगळं खायची मजा काय औरच असते. छान घराच्या पाठीमागं इथं मस्त अजून पण झाड आहेत बघा. इथे टोमॅटो लागले ते कच्चे. आणि इथं हे चिक्कूचं झाड आहे, पुढे आंब्याचं झाड आहे, त्याला पण छान मोहर आला आहे. मस्त हे सगळं घराच्या आजूबाजूलाच आहे. इथे बीट लावलेली आहे, लसूण आहे, अजूनही पाठीमागे तर त्यांची पण घर आहे आजूबाजूला. आणि हे घर असं मध्यभागी आहे शेतांच्या, दोन्ही तिन्ही बाजूनी शेत आहे. इथे मस्त नाश्ता चालू आहे आमचा. काय म्हणली मग तू याला काय करी ती वासा शेंगा भुजिंग. चुलीवर शेंगा भुजिंग वाली बाई. चांगले घेऊ गौड्या मामाची पोर आहे ती शाऱ्याची. मामाचा भाऊ जेवढी मोठी हा जेवढी सोबत आहे. मध्ये मध्ये स्टॉप यायचं ना जाऊ पण जायचं होतं म्हणते थोड्याच्या वाटलं वेगळे ताजे थांब नाही जाऊन द्यायचं. ए पुढे बिडीवाल्याकडे घ्या. काय चालेच तेच ना मी इजच नाही पण काही दिसत तरी कुत्र्या त्यामुळे झालं ना सगळं. हे थांबायचे किती इथं वेळ घे ना बाई सगळी खाते मला तुला आलं हॅलो ऐका नूरला, तुला फोन केलं होतं तू काय फोन उचली ना. काय सांगितलं हे बघा तुमचा व्हिडिओ आला. चालले आमच्या बाबा शिर्डी घेऊन. या बाहेर बेल खायला.
हाय आतमध्ये आतमध्येच आहे. चक्की गिरणी होता तो चांगला मी आत इकडे हॉल मध्ये एक आहे. चक्कीवर होता तो अण्णा ए ये बेळ खायला शिवाय बेळ खायला ये. तुम्ही काय एवढे पण बोलता येणार तुम्हाला झाले पण खाल्लं होतं मी काय खाल्लं होतं सीडी आहे ना दिवसभर ऊन नको लागायला काय तिथं बोर्ड तिथं गेला एवढा एक कवळा आणला दिवसभर खपायची इथं काय अरे या हरभरा खायला हाय 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 बाय बाय उद्या उद्या गाईस बाय बाय गिरलं द्या मम्मीला भेटली का रडून घ्या परत म्हण नको मला ये शास्ताबादला सोडते चल माऊला बाय बाय कर. बाय बाय कर. मग माऊला रिटर्न जाताना परत बोलला आता गावातून चाललोय तर मग देवीचं दर्शन घेऊया कारण सकाळी आम्ही मंदिरात नव्हतो आलो येताना बोलला जाताना पाया पडून जाऊ मस्त इथं नारळ फोडला आणि छान असं मंदिर आहे मंदिराचा परिसर खूप मस्त आहे यात्रा असली की एवढी जागा आहे तरी पण कमीच पडते खूप भाविक लोक येतात ते असं यात्रेच्या निमित्ताने आता जसं मुलांची परीक्षा होईल यात्राचा हे लागेल ना तेव्हा सुट्ट्या लागल्या मुलांना की खूप लोक येतात इथं जत्रेला आणि जत्रेच्या असं जत्रा नसेल तर लोक लांबच जातात आणि मस्त दर्शन घेऊन रिटर्न परत आमचा इकडे पाबळच्या दिशेने मुंबईला प्रवास चालू झाला आमचा माझ्या मावशीचा मुलगा आहे आमच्यासोबत तो येणार आम्हाला इकडपर्यंत सोडायला तिथून आम्हाला बसूया आम्हाला आवडलीच नाही आज विशेष बरं झालं बाबा तिला नाही आणलं नाही तिची 2 दिवस याला महाराज हे ना वडा बघायला सांग बरं कुठं इकडे चांगले भेटते बाबा शर्टा तू शर्टा कसं वाटलं मैत्रिणींनो गावचा व्हिडिओ आणि छान होतं गावचं वातावरण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो धन्यवाद.